Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is a glorious night. आजची रात्र अतिशय वैभवशाली आहे. God will not deny his people. देव त्याच्या लोकांना काही नाकारणार नाही. He will answer देव उत्तर देईल. all your prayer requests. देव तुमच्या सर्वांच्या सर्व प्रार्थनांना उत्तर देईल. Because our God is a prayer answering God. कारण की आपला देव प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहे. So let not your hearts be troubled. तर कुणाचेही हृदय चिंताक्रांत होऊ देऊ नका. We'll open our Bibles to Revelation chapter 3 verse 8. प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. If you have got your Bibles, kindly open to Revelation chapter 3 verse 8. तुमच्याकडे जर बायबल म्हणजे पवित्र शास्त्र असेल तर ते उघडा. प्रकटीकरण 3रा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन. I know your works. Behold, I have set before you an open door, and no man can shut it. For you have a little strength, and has kept my word, and has not denied my name. प्रकटीकरण 3:8 मध्ये लिहिलंय, तुझी कामे मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवलेले आहे आणि ते कोणाच्याने बंद करवत नाही. कारण तुला थोडे सामर्थ्य आहे, तरी तू माझे वचन पाळले आणि माझे नाव तू नाकारलेले नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God is giving you confidence tonight. परमेश्वर आज रात्री तुम्हाला विश्वास देत आहे. God is saying, परमेश्वर म्हणत आहे, I have set before you an open door. मी तुमच्या समोर एक उघडं दार ठेवलेलं आहे. What you have to do now? आता तुम्ही काय करायचं आहे? You just have to enter it. आता तुम्ही केवळ त्याच्यात प्रवेश करायचा आहे. When somebody opens the door, जेव्हा कोणीतरी तुमच्यासाठी दार उघडतं, what does it mean? त्याचा अर्थ काय असतो? It means त्याचा अर्थ असा असतो that person is inviting you inside. की तो व्यक्ती तुम्हाला आतमध्ये यायचं आमंत्रण देत आहे. And when God is opening his door, आणि परमेश्वर जेव्हा दार उघडत आहे, what blessings lie behind that door? मग किती मोठे आशीर्वाद त्या दारामागे असतील ना. Praise God. देवाला धन्यवाद. Great blessings are in store. महान मोठे आशीर्वाद आपल्यासाठी त्याने ठेवलेले असतील. Something tremendous is going to happen tonight. काहीतरी प्रचंड मोठं असं काम आज रात्री होणार आहे. If you believe, you shall see the glory of God. जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही देवाचा गौरव पाहाल. The Lord God says, प्रभू परमेश्वर म्हणत आहे, you have tried to open doors of success. तुम्ही यशाचं दार उघडायचा प्रयत्न केलाय You have tried to open doors of healing. आणि तुम्ही आरोग्याचं दार उघडायचा सुद्धा प्रयत्न केलाय. You have tried opening doors of blessings. तुम्ही आशीर्वादाचं दारही उघडायचा प्रयत्न केलाय. But since you have little strength, पण तुमच्याकडे थोडीशी शक्ती आणि ताकद you असल्यामुळे could not do it. तुम्हाला ते जमलं नाही Some करायला. doors are not opened. काही दारं उघडली नाही. You have tried it. तुम्ही प्रयत्न केले. You have tried it. तुम्ही प्रयत्न केले, But पण that door is not opening. ते दार काही तुमच्याकडून उघडलं नाही. And in that door, आणि त्या दारात, and behind that door, त्या दारामागे your destiny lies. तुमच्या आयुष्याची दिशा दडलेली आहे. But पण you have no strength to open that door. तुमच्याकडे शक्ती नाही ते दार उघडायला. But look, पण पहा, God says, देव म्हणतो, because you keep my word, तुम्ही माझा शब्द पाळत असल्यामुळे because you seek my face, आणि तुम्ही माझं मुख शोधत I असल्यामुळे have set an open door for you. मी तुमच्यासाठी उघडं दार ठेवलेलं A आहे. great door एक मोठं दार, behind which you will get everything. ज्या दारामागे तुम्हाला सगळं काही मिळेल. A door of blessing, आशीर्वादाचं दार, a door of healing, आरोग्याचं a दार, door of deliverance, सुटकेचं दार, a door of success, यशाचं दार, a door of unity. ऐक्याचं दार. And once I open that door, आणि एकदा का ते दार मी तुमच्यासाठी उघडलं God says no man can close it. की परमेश्वर म्हणतो, एकही माणूस ते दार बंद नाही करू शकत. God says no man can close that door. परमेश्वर म्हणतो, ते दार कोणीही माणूस बंद करू शकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. You are exhausted आज तुम्ही अगदी संपलेले, थकलेले आहात trying to open a door. आणि प्रयत्न करत आहात की ते दार तुमच्याकडनं उघडावं. But God says, पण देव सांगत आहे, look what I am doing for you. पहा मी तुमच्यासाठी काय करत आहे. Because I love you. माझं तुझ्यावर प्रेम असल्यामुळे Because I know your condition. आणि मला तुझी अवस्था ठाऊक Because असल्यामुळे, I know your pain. मला तुझ्या वेदना ठाऊक असल्यामुळे A special door I will open for my people. एक खास दार माझ्या लोकांसाठी मी उघडणार आहे. One special door God is going to open for you. एक खास दार देव तुमच्यासाठी उघडणार आहे. And once you enter this door, आणि एकदा का त्या दारातून तुम्ही प्रवेश केला all blessings shall be yours. की सर्व आशीर्वाद तुमच्या मालकीचे होतील. Praise God. देवाला धन्यवाद. You know, doors always speak of new life. तुम्हाला माहितीये, दारं नेहमी नवीन जीवनाविषयी बोलतात. Doors speak of hope. दारं नेहमी आशेविषयी
बोलतात. Doors speak of entrance or exit. दरवाजा नेहमी प्रवेश किंवा आत जाणं किंवा आतून बाहेर येणं याविषयी बोलतो. And tonight, आज रात्री if you believe in God, तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला you will have a new beginning. तर तुम्हाला एक नवीन प्रारंभ मिळेल. Because कारण beyond the door of God, त्या देवाच्या दारापलीकडे there is no curse. शाप नाहीये. There is only blessing. त्या देवाच्या दारापलीकडे फक्त आशीर्वाद आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Because some of you have opened a door and it has given you only cursing. कारण तुमच्यातल्या काहींनी दार उघडलं पण त्यातून तुम्हाला फक्त शाप मिळाले. And today you are repenting. आणि आज तुम्ही पस्तावा करताय की ते दार मी का उघडलं, Why I entered that door? कशाला त्या दारातून मी प्रवेश केला, Why did I take that step? आणि का मी ते पाऊल उचललं. Now nobody can close that door. आणि आता ते दार कोणी बंद करू शकत नाही. And God knows it. परमेश्वराला हे ठाऊक आहे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 91 verse 14, स्तोत्र 91:14, because you have set your love upon me, तुम्ही तुमचं प्रेम माझ्यावर ठेवलेलं असल्यामुळे therefore I will deliver you. मी तुम्हा लोकांना सुटका देणार आहे I will set you on high. आणि मी तुम्हाला उच्च जागी नेणार आहे. Because you have known my name. कारण तुम्ही माझं नाव जाणलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 145 verse 20, स्तोत्र संहिता 145 त्यातलं 20वं वचन, the Lord preserves all them that love him, ज्या सर्वांचं देवावर प्रेम आहे त्या सर्वांना देव सांभाळून राखून ठेवतो, but all the wicked people he will destroy. पण सर्व दुष्ट लोकांचा देव नाश करणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Rejoice tonight. आज रात्री आनंद करा. God has reserved a special door only for you. परमेश्वराने एक खास दार फक्त तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God is going to open that door for आणि you. परमेश्वर ते दार तुमच्यासाठी उघडणार आहे. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 32 verse 27, इर्मियाचा 32वा अध्याय आणि त्यातलं 27वं वचन, look what God says. बघा ऐका सगळ्यांनी देव काय सांगतो. Behold, पहा, I am the Lord, the God of all flesh. मी संपूर्ण मानव जातीचा देव आहे. Is there anything too hard for me? मला काही अवघड आणि अशक्य आहे का. There is nothing too hard for the Lord. देवाला परमेश्वराला काही अवघड आणि अशक्य नाही. Only when people don't trust on God, it is hard. फक्त मात्र जेव्हा लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत तेव्हा सगळं अवघड होऊन जातं. Some people are hearing, काही लोक ऐकतात but their heart is all over the world. पण त्यांचं हृदय अख्ख्या जगात आत्ताला भटकत आहे. And that's why the door will not be opened for आणि म्हणून them. अशा लोकांसाठी दार उघडणार नाही, कारण कानावर पडतंय जरूर पण त्यांची हृदय अख्ख्या जगात भटकत आहे. Have a desire. जरा इच्छा ठेवा. Say, Lord, म्हणा please open the door for me. म्हणा प्रभू तू कृपा करून माझ्यासाठी दार उघड. Say it. बोला. People, say it now. लोकांनो आता माझ्या मागून हे बोला की प्रभू Lord, तू माझ्यासाठी हे दार उघड. Lord, please open the door for me. प्रभू प्लीज माझ्यासाठी दार उघड. He will open the door for you now. आणि जरूर तो तुझ्यासाठी आता दार उघडेल. And once you enter the door, आणि एकदा त्या दारातून तू प्रवेश केला, the door that God has opened, जे दार देवाने तुझ्यासाठी उघडलंय, blessings upon blessings shall be yours. मग आशीर्वादांवर आशीर्वाद तुझे होणार आहेत. देवाला धन्यवाद. Maybe people have shut the door on your face. कदाचित लोकांनी तुझ्या तोंडावर दार बंद केलं असेल. Maybe that one door is a destiny door for you. आणि कदाचित ते एक दार तुझ्या आयुष्याची दिशा घडवणारं दार असेल. You are sitting outside that door, आणि त्या दाराबाहेर तू बसलेला असशील, watching at the door. त्या दाराकडे बघत When that door will open for me, की ते दार माझ्यासाठी कधी उघडणार आहे. but it's not opening. पण ते दार उघडतच नाहीये. Some things are too hard for you. काही गोष्टी तुझ्यासाठी फार अवघड आणि कठीण आहेत. Blessings have not been released in your life. आशीर्वाद तुझ्या जीवनावर अजून मोकळे झालेले नाहीये. And so you don't know what to do. आणि म्हणून तुला कळत सुद्धा नाहीये की काय करायचं. Don't worry. काळजी करू नको. If that is the door, जर तेच दार असेल, if that is the door to your जर destiny, तेच दार तुझ्या आयुष्याची दिशा घडवणारं असेल, then my God will open it for you. माझा देव तुझ्यासाठी ते दार उघडेल. He will open up for you. माझा देव तुझ्यासाठी ते दार उघडेल. We all need an effective door. आपल्याला सगळ्यांना आयुष्यामध्ये प्रभावशाली दारांची गरज आहे हे समजून घ्या. An effective door which shall open up for us. आणि जे प्रभावशाली दार आपल्यासाठी उघडेल असं दार आपल्याला प्रत्येकाला गरजेचं आहे. When God's door opens, you will find life. परमेश्वराचं दार जेव्हा उघडेल तेव्हा तुला जीवन मिळेल. When God's door opens, you will have abundant life. परमेश्वराचं दार जेव्हा उघडेल तुला विपुल जीवन मिळेल. One person told me, एक व्यक्ती मला म्हणाला, Pastor, पास्टर
I kept applying for jobs, मी नोकरीसाठी अर्ज देत राहिलो, sending out my resume, माझा रेझ्युमे मी सगळीकडे पाठवत राहिलो and trying to make those vital network connections. आणि प्रयत्न करत राहिलो की सगळीकडनं संपर्कात राहून मला नोकरी मिळावी. Yet, तरीही for some reason or the other, कुठल्या ना कुठल्या कारणामुळे none of those doors were opened for me. त्यातलं एकही दार माझ्यासाठी उघडलं नाही. I seem to be getting a lot of refusals. आणि मला असं दिसतंय की मला सगळे नाकारतायत And many were giving me explanations आणि अनेक लोक त्यात मला स्पष्टीकरण देत होते as to what will improve the presentation of my career. की कशामुळे माझ्या करिअरचं जे सादरीकरण आहे ते अजून चांगलं विकसित होऊ शकतं, सुधरू शकतं. He said, even my best friends in the top positions, तर तो म्हणाला माझे अतिउत्तम मित्र जे मोठ्या मोठ्या पदांवर आहेत they gave reasons as to why I'm not making through the rounds of the interviews. त्यांनी सुद्धा मला कारण सांगितली की तू एवढ्या सगळ्या इंटरव्ह्यूला जातोय पण तरी सुद्धा त्यामध्ये तू पास होत नाहीये, तर त्याची काय कारण असू शकतात. And so he gave some ideas to him, तर काही कल्पना त्या मित्रांनी किंवा मित्रांनी त्याला दिल्या, but nothing worked. पण काही काम त्याचं झालं नाही, नोकरी काही लागली And नाही. he said, आणि तो म्हणाला somebody told me to come for the Saturday blessing meeting. त्या दरम्यान कोणीतरी मला म्हणालं की शनिवारी दापोळीत अशी सभा चालते, त्या सभेला तू जा. And I came for the Saturday blessing meeting. त्यांच्या सांगण्यावरनं तुमच्या शनिवारच्या सभेला मी आलो I believed in God. आणि आल्यानंतर मी देवावर विश्वास ठेवला. He said, suddenly in that same week, तो म्हणतो की त्याच आठवड्यामध्ये अकस्मात a रीतीनं miracle door opened for me. एक चमत्कारिक दार माझ्यासाठी उघडलं. I did not meet up with my friends, आणि मी काही माझ्या मित्रांना भेटलेलो नव्हतो, but पण suddenly this door opened. अचानक माझ्यासाठी हे दार उघडलं. And he said, आणि तो म्हणतो I was stuck up like a person stuck up in the red traffic light. एखाद्या ट्रॅफिक मध्ये एखादा जो जाम होऊन जातो तसा मी जाम झालो होतो. Red traffic light. लाल ट्रॅफिकच्या दिव्यात I was stuck up. मी जाम झालो, म्हणजे अडकलो. But then, पण मग after I came for your meeting, म्हणे मी तुमच्या सभेला आलो, that red light turned green for me. जणू काही तो लाल दिवा माझ्यासाठी हिरवा झाला. I got a good job in a very good company. अतिशय चांगल्या कंपनीत मला अतिशय चांगली नोकरी लागली. It all happened, he said, आणि तो म्हणतोय सगळं झालं the moment I stepped in your church. ज्या क्षणाला तुमच्या चर्च मध्ये मी पाऊल टाकलं हे सगळं झालं. God heard my prayers. देवाने माझ्या प्रार्थना ऐकल्या. हो, Praise God. देवाला धन्यवाद. When a door closes on you, जेव्हा एखादं दार तुझ्यावर बंद होतं, it's an insult for you. तुझ्यासाठी तो अपमान असतो, कारण ते दार तुझ्या तोंडावर बंद झालंय. Just imagine you're knocking at the door, that person does not open the door. कल्पना करा, एखाद्याचं दार तुम्ही वाजवताय आणि तो व्यक्ती तुमच्यासाठी दारच उघडत नाहीये. It's an insult. तो अपमान आहे ना. But God doesn't do that. पण देव असं करत नाही. हो, He said, ते बोललाय, ask and you shall receive. माग म्हणजे तुला मिळेल, Seek and you shall find. शोध म्हणजे तुला सापडेल, Knock and the door shall be opened for you. वाजव आणि तुझ्यासाठी दार उघडलं जाईल. God will not keep you waiting outside the door. देव तुम्हाला दाराबाहेर असं वाट पाहत ठेवणार नाही. He will immediately open the door. देव लगेचच तुमच्यासाठी दार उघडेल. He will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद He will देईल. satisfy देव you. तुम्हाला तृप्त करेल. Praise God. देवाला धन्यवाद. We often spend time wondering बऱ्याच वेळेला आपण असा विचार करत वेळ घालवतो why this has happened to me. की माझ्या जीवनात हे असं का झालं. Maybe I did something wrong, that's why this door is not opening for me. आणि कदाचित मी काहीतरी चुकीचं केलेलं आहे म्हणून माझ्यासाठी दार उघडत नाही. But the truth is, पण सत्य हे आहे, no single problem has been solved just by sitting wondering there before the door. त्या दारासमोर असे विचार करत वाट बघत बसून एकही समस्या सुटत नाही. Just sitting there and thinking that you have made a blunder in your life, that's why this door is opening, is not the solution. त्या दाराबाहेर बसून फक्त असे विचार करत राहायचं की मी असं केलेलं आहे किंवा माझ्याकडनं चूक झालेली आहे म्हणून बहुतेक हे दार उघडत नाहीये, असं करून तुम्हाला काही उपाय मिळणार नाही. Rise up, उठायचं, take action, आणि कृती करायची. seek the face of God. म्हणजे काय करायचं, म्हणजे देवाचं मुख शोधायचं. Don't give up. हार मानायची नाही. God will do it for you. देव तुझ्यासाठी करेल. God will do it for you. देव तुझ्यासाठी करेल. हार नाही मानायची. Bible says बायबल म्हणतं in Luke 18 verse 27, लूकचा 18वा अध्याय 27वे वचन, the things which are impossible with men is possible with God. ज्या गोष्टी माणसाला अशक्य आहेत त्या गोष्टी देवाला शक्य आहेत. That is the answer. बस ते उत्तर आहे. The things which are impossible for men is possible for God. ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या गोष्टी देवाला शक्य आहे. God says, देव बोललाय, I have set before you an open door. मी तुझ्या समोर उघडं दार ठेवलंय. I am opening a door for you now. मी तुझ्यासाठी आत्ता दार उघडत आहे. If you believe on me, जर तू माझ्यावर विश्वास ठेवला you shall enter into my blessings. तर तू माझ्या आशीर्वादांमध्ये प्रवेश करशील. Praise God. देवाला धन्यवाद.
Bible speaks of a very sorrowing wife. बायबलमध्ये एका अतिशय दुःखी बायको विषयी लिहिलंय. She was living with a husband whose name was Elkanah. ती आपल्या नवऱ्यासोबत राहायची. तिच्या नवऱ्याचं नाव होतं एल्कना. They lived in the hill country of Ephraim. आणि टेकडीच्या बाजूला एफ्राईम गावात ते राहायचे. But this man had two wives. पण या माणसाला पुरुषाला दोन बायका The होत्या. first one was Hannah. पहिली होती हन्ना The second was Peninnah. आणि दुसरी बायको त्याची होती पनिना. The reason he got married two times या पुरुषाने दुसरं लग्न केलं त्याच्या मागचं कारण because his first wife could not give him any child. त्याच्या पहिल्या बायकोला दिवस राहीनात आणि म्हणून त्याने दुसरं लग्न केलं. And in those times, त्या काळात a wife's value was tied to a child-bearing abilities. एखाद्या बायकोची जी किंमत आहे ती किंमत याच्यावरच ठरायची की तिला संतान होत आहे की नाही होत आहे. But Elkanah loved her, पण एल्कनाचं मात्र आपल्या पहिल्या बायकोवर प्रेम होतं. but पण he couldn't help because he wanted a son. तो काही करू नाही शकला कारण त्याला पुत्र संतान हवं होतं. And from the second wife he got children. आणि दुसऱ्या बायकोपासून त्याला पटापटा मुलं झाली. But Hannah waited and waited for one child. पण त्याची पहिली बायको हन्ना तिनं खूप वाट पाहिली की मला एक तरी संतान व्हावं. It seemed as though all doors were closed for her. आणि असं वाटायला लागलं की सगळे दरवाजे तिच्यासाठी बंद झालेले आहेत. The doctors couldn't help her. डॉक्टर त्या काळातले तिला काही मदत करू शकले नाही. No doors were open for her. एकही दार तिच्यासाठी उघडलं नाही. Her husband couldn't help her. तिचा नवरा तिला मदत करू शकला नाही. Yet there was no rivalry between these two women. आणि तरी सुद्धा या दोन बायकांमध्ये काही असं वैर आलं नाही. Why? का? Because Hannah always took the lower का position. हन्ना नेहमी खालची बाजू घ्यायची, खालची जागा घ्यायची. She bore it all up in spite of Peninnah's taunting every day. आणि पनिना तिची सवत तिला रोज टोमणे मारायची. तरी सुद्धा हन्ना सगळं काही सहन करून घ्यायची. Every year दरवर्षी they went to the temple of God in Shiloh. एक परिवार या नात्यानं शिलो या जागी देवाच्या मंदिरी ते आराधना करायला नित्य नियमाने जायचे. Every year दरवर्षी she would knock at the door of God. ती जाऊन देवाचं दार वाजवायची. Every year दरवर्षी she and her husband and Peninnah and her children would go. ती तिचा नवरा तिची सवत पनिना पनिनाची मुलं सगळे मिळून जायचे. But she never stopped knocking at the door of God. पण हन्नेनी मात्र देवाचं दार वाजवणं कधी बंद नाही केलं. I'm telling you, मी तुम्हा लोकांना सांगत you आहे may have knocked plenty of doors. कदाचित तुम्ही अनेक सारे दरवाजे वाजवून वाजवून इथे आलेले असाल. But today आज मात्र you have entered the door of the temple of God. तुम्ही देवाच्या मंदिराच्या दारात आलेले आहात. You have entered the door of the temple of God. तुम्ही देवाच्या मंदिराच्या दाराच्या आत प्रवेश केलाय. This is the door. हेच ते दार आहे. This is the gate हेच ते दार आहे through which you entered in. ज्या दारातून तुम्ही आत प्रवेश केलाय. God opened this door for you देवाने हे दार तुझ्यासाठी उघडलंय. to bless you, तुला आशीर्वाद द्यायला, to heal तुला you, आरोग्य द्यायला, to deliver you. तुला सुटका द्यायला. हालेलुया. And so it happened. आणि म्हणून तसं झालं. Once they went to the temple of God, काय झालं? एकदा ते असेच देवाच्या मंदिरी गेले. they went to offer sacrifices to God. यज्ञार्पण देवाला अर्पायला गेले. And Hannah went also, हनाही गेली, सगळे गेले. and she began to pray. आणि हनेनं जाऊन प्रार्थना सुरू केली. They were all eating. सगळे जेवायला बसलेले होते. She just entered the temple, पण हन्ना मात्र मंदिराच्या गाभाऱ्यात गेली. opened the door दार उघडलं. of the temple, मंदिराचं दार तिने उघडलं. and entered in. आत गेली. And there तिथे she fell down on her knees ती आपल्या गुडघ्यांवर गेली and began to pray. आणि प्रार्थना करायला लागली. She prayed so earnestly इतकी प्रामाणिकतेनं हन्नेनी प्रार्थना केली ना that it caught the attention of the high priest Eli who was seated की there. जो प्रमुख पुजारी त्या मंदिरामध्ये बसलेला होता एली नावाचा त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. She made a vow to God. आणि तिनं देवाला तिथे नवस केला. Lord Almighty, ती म्हणाली प्रभू परमेश्वरा if you only look on the servant's misery जर फक्त तुझ्या दासीच्या त्रासाकडे तू पाहिलं and remember me आणि माझी आठवण ठेवली and don't forget your servant, आणि तुझ्या दासीला जर तू विसरला नाही but give him a son, तर पुत्र संतान जर दिलं then I will give him to the Lord all the days of my life. तर ते माझं पुत्र संतान आयुष्यभर मी तुला अर्पण म्हणून देऊन टाकीन. And no razor will be used on his head. आणि त्याचे केस मी कधी कापणार नाही, वस्त्रा कधी मारणार नाही. And she prayed so fervently, आणि इतकी प्रामाणिकतेनं तिने प्रार्थना केली. yet it was a silent prayer. आणि तरी सुद्धा ती शांत प्रार्थना होती, हृदयातनं आलेली होती. The high priest thought that she was drunk. तर प्रमुख पुजाऱ्याला असं वाटलं की बाई दारू पिऊन आलेली आहे. And so she corrected him and explained मग तिनं मात्र त्या प्रमुख पुजाऱ्याला
चूक सुधरवून सांगितलं की असं नाहीये that it's my deep desire, and with a deep desire I am praying to God. की माझी तळमळ आहे, माझी फार मोठी इच्छा आहे आणि त्या इच्छेनं त्या तळमळीनं मी देवासमोर माझं हृदय ओततीये. Then the priest replied, आणि मग त्या पुजाऱ्याने तिला उत्तर दिलं go in की peace, तू शांतीनं जा. and may the God of Israel grant you what you have asked of him. इस्रायलचा देव तू त्याला जे मागितलंय ते तुला देवो आणि मान्य करो. Praise God. देवाला धन्यवाद. May God grant your request. देव तुझ्या विनंतीला मान्य करो. When you come to the temple of God, जेव्हा तुम्ही लोक देवाच्या मंदिराच्या आत येता, God has to grant your request. देवाने तुमच्या विनंत्या मान्य केल्याच पाहिजे. If not here, where? इथं नाही तर मग कुठं देव मान्य करणार? Where? इथं नाही तर मग कुठं? In the mall? मॉल मध्ये जाऊन In the देव, pub? पब मध्ये जाऊन, दारूच्या अड्ड्यावर जाऊन देव तुझ्या विनंत्या मान्य करणार आहे. Here is the place. देव देवाच्या दारीच तुझ्या विनंत्या This is मान्य the house करणार of आहे. God. हे देवाचं घर आहे. This is Bethsaida, हे बेथसेदा आहे. house of mercy. हे दयेचं घर आहे. God will hear you देव tonight. जरूर इथे आज रात्री तुझं ऐकेल. He who has entered the door of the temple of God, हा जो देवाच्या मंदिराच्या दाराच्या आत आलाय, God will respect him. देव त्याचा आदर करणार. Praise God. देवाला धन्यवाद. She went out of the door आणि मग हन्ना त्या दारातनं बाहेर आली and she ate, आणि ती जेवली and her face was no more sad. आणि तिचा चेहरा त्याच्यानंतर परत उदास राहिला नाही. After 10 years, 10 वर्षांनंतर that year God blessed her with a son, त्या वर्षी देवाने तिला पुत्र संतानाचा आशीर्वाद दिला. and she named him Samuel. त्या पुत्राचं नाव तिने ठेवलं शमूएल. Praise God. देवाला धन्यवाद. God will open the door of blessings for you tonight. तसं परमेश्वर आज रात्री आशीर्वादाचं दार तुमच्यासाठी सुद्धा उघडेल. Just hold on. फक्त तुम्ही जरा तग धरून बसा, Just believe, जरा विश्वास ठेवा, and things will happen. गोष्टी घडतील. Praise God. देवाला धन्यवाद. When God made our first parents on this earth, परमेश्वराने जेव्हा या भूतलावर आपले प्रथम पालक निर्माण केले, God had kept an open door of blessing for them. परमेश्वराने त्यांच्यासाठी सुद्धा आशीर्वादाचं उघडं दार ठेवलेलं होतं. But there was another door of cursing. पण अजून एक शापाचं दार सुद्धा होतं. And there the devil was waiting. आणि त्या शापाच्या दारापाशी सैतान वाट पाहत होता. They had to choose between these two doors. आता या पालकांना, या दोघांना स्वतः ठरवायचं आणि निवडायचं होतं की कुठल्या दाराच्या आत मी जाणार आहे. God warned them. देवाने त्यांना सूचना दिली, If they entered the wrong door, they'll be cursed. जर चुकीच्या दारातून तुम्ही प्रवेश केला तर तुम्ही शापित व्हाल, Because the devil will ruin their life. कारण सैतान तुमच्या जीवनांचा नाश करेल. But our first parents disobeyed God. पण आपल्या प्रथम पालकांनी देवाचं न ऐकून देवाच्या आज्ञा मोडल्या They entered the wrong door. आणि चुकीच्या दारात त्यांनी प्रवेश केला. And then they were trapped forever in misery, sorrow and death. आणि मग कायमचे ते त्रासामध्ये आणि दुःखामध्ये अडकले, Bible says मृत्यूत अडकले. बायबल म्हणतं in Romans 5:12, रोम करास 5 अध्याय 12 वचन, through one man's disobedience sin entered the world. एका माणसाच्या आज्ञाभंगामुळे पापाचा प्रवेश या जगात झाला, But through one man पण एका माणसाद्वारे came salvation. तारण किंवा मोक्ष सुद्धा या जगात आला. And that is through Jesus Christ our Lord. आणि तो एक व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. Praise God. देवाला धन्यवाद. But since they entered the wrong door, पण त्यांनी चुकीच्या दारात प्रवेश केल्यामुळे all sufferings and wants and needs are seen all over the world. सगळे त्रास, सगळ्या गरजा अख्ख्या जगभरामध्ये आज आपल्याला जे दिसून येत आहे, दुःख काय, त्रास काय, मरण काय, ते त्यामुळेच आहे. It was like when you open an old expired tin of chocolate. आणि हे असं आहे ना की एखादा चॉकलेटचा जुना झालेला, एक्सपायरी झालेला डबा समजा तुम्ही उघडला, It breeds worms. तर त्याच्यामध्ये आळ्या झालेल्या असतात. That's how their condition became. अशी अवस्था त्यांची सुद्धा झाली. But God so loved the world मानव जातीची अशी अवस्था झाली, पण देवाने मात्र जगावर एवढं प्रेम केलं that He sent His only Son, Jesus Christ, की देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त पाठवला, that whoever believes on Him shall not perish but will have eternal life. की जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला अनंत काळचं जीवन मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus is the power to open effectual doors for you. येशू ख्रिस्त सामर्थ्य आहे तुमच्यासाठी प्रभावशाली दार उघडायला. He has the power. येशूंकडे सामर्थ्य आहे. By His death and resurrection, He opened up multiple doors for you. येशूंच्या मृत्यूतून आणि पुनरुत्थानातून येशूंनी अनेक सारी दारं तुमच्यासाठी उघडलेली आहेत. The doors that had been closed for thousands of years, जे दार किंवा जी दारं हजारो वर्षांपासून बंद आहेत, they have been opened by Jesus Christ. ती दारं येशू ख्रिस्ताने उघडलेली आहेत. How? कशी? Jesus took the sins of the whole world येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर and घेतलेलं आहे. died on the cross. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. You know why Jesus has the power to open any doors? येशूंकडे का बरं कुठलंही दार उघडायचं सामर्थ्य आहे ठाऊक आहे? No matter how hard it is, किती जरी अवघड असेल,
no matter how hard it is to open, आणि किती जरी ते दार उघडणं अवघड असेल, because कारण when Jesus died येशू जेव्हा मरण पावले on the cross of Calvary, काल्वरीच्या वधस्तंभावर, they buried him. येशूंना त्यांनी पुरलं. They buried Jesus. येशूंना त्यांनी पुरलं. And Bible says in Matthew 27 verse 60, आणि मत्तई 27व्या अध्यायामध्ये बायबल असं सांगतं, they rolled a great stone to the door of the sepulchre. येशूंच्या त्या कबरेपाशी त्यांनी एक मोठी धोंड लावली. They placed him in that tomb येशूंना आतमध्ये त्या कबरेत टाकलं and then they departed. आणि गेले. Now who can open that door? आता ती कबर किंवा त्या कबरेचं दार कोण उघडणार? Who can remove the huge boulder weighing tons? आता इतकी मोठी धोंड कबरे समोर त्यांनी लावली आहे, ती कोण काढणार? You will need many people to roll the stone from the outside. अनेक सारी माणसं लागणार आहेत एवढी वजनदार धोंड बाहेर न सरकवायला. How can anybody who is dead inside remove the boulder? आतमध्ये जो मेलेला आहे तो तर कसंच उघडणार ती धोंड? Moreover, the guards were there. आणि त्याहून जास्त सांगायला गेलं तर शिपाई तिथे उभे होते. But then a miracle happened. पण एक चमत्कार घडला. Bible says बायबल म्हणतं in Matthew 28 verse 2, मत्थ्याचा 28वा अध्याय दुसरं वचन, there was a great earthquake. एक मोठा भूकंप झाला An angel of the Lord descended from heaven. आणि परमेश्वराचा दूत स्वर्गातून खाली आला. He came and rolled back the stone from the door and sat on it. त्याने येऊन त्या कबरेची धोंड उघडली आणि त्यावर बसला. Praise God. देवाला धन्यवाद. Now the angels didn't open it for Jesus to come out. देवाच्या दूताने ती धोंड अशासाठी काढली नाही की येशूंनी बाहेर यावं. Jesus just went through the stones. येशू तर त्या धोंडेतून सुद्धा आले. He raised himself from the dead. येशूंनी मेलेल्यातून स्वतःला जिवंत केलं Went out on his own. आणि स्वतःहून बाहेर आले. No door could be closed for Jesus. एकही दान येशूंसाठी बंद होऊ शकत नाही, शकलं नाही. You know how the women on Sunday morning, रविवारी सकाळी त्या बायका माहित आहे, they wanted to add spices to the dead body of Jesus. त्या बायकांना जाऊन येशूंच्या मृतदेहाला मसाला लावायचा होता. And Bible says आणि बायबल म्हणतं in Mark 16 verse 3, मार्कचा 16वा अध्याय 3रं वचन, they said, त्या म्हणाल्या, who shall roll away the stone from the door of the sepulchre for us? या कबरेपासची धोंड आमच्यासाठी कोण सरकवेल? Who will shift this door? एवढी मोठी वजनदार धोंड आमच्यासाठी कोण सरकवणार? Like many of you are saying, जसं तुमच्यातले अनेक जण म्हणतात, who will shift the door open for me? माझ्यासाठी दार कोण उघडणार? Who will open the door of blessing for me? माझ्यासाठी आशीर्वादाचं दार कोण Who उघडणार? will open the door of healing for me? माझ्यासाठी आरोग्याचं दार कोण उघडणार? Who will do this? कोण माझ्यासाठी हे काम करेल? Is this your voice also tonight? आज रात्री तुमची वाणी सुद्धा अशीच आहे का की माझ्यासाठी कोण दार उघडेल? Who will open the door for me? कोण माझ्यासाठी दार उघडेल? Jesus will. येशू उघडतील. आमेन. Jesus will. येशू उघडतील. Bible says on that Sunday morning, आणि बायबल म्हणतं त्या रविवारच्या सकाळी, it was Easter Sunday, पुनरुत्थानाचा रविवार म्हणजे ईस्टरचा रविवार, when the disciples were gathered in the upper room, आणि शिष्य जेव्हा माडीवरच्या खोलीत जमा झाले, the door was locked. दार बंद होतं खोलीचं. It was evening time. सायंकाळचा समय होता. And Bible says बायबल म्हणतं in John 20 verse 19, योहान 20वा अध्याय 19वा वचन, the doors were shut दार बंद होतं. where the disciples had assembled. जिथे सगळे शिष्य जमा झाले होते तिथली दारं बंद होती. But पण a miracle happened. एक चमत्कार घडला. Jesus immediately stood in their midst येशू लगेच त्यांच्या मध्ये येऊन उभे राहिले and he told them, आणि येशू त्यांना म्हणाले, peace be to you all. सगळ्यांना शांती असो असं म्हणाले. They were all shocked. सगळ्यांना धक्का बसला The door was locked. की दार बंद होतं. How did Jesus come in? येशू आतमध्ये कसे आले? That is the resurrection power of my Jesus. तेच माझ्या येशूमधलं पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. He has the power to open any closed doors. येशूंकडे कुठलंही बंद दार उघडायचं सामर्थ्य आहे. Jesus opened that shut door. आणि येशूंनी ते बंद झालेलं दार उघडलं. I'm not saying it, the Bible says. हे मी म्हणत नाहीये, ह्या माझ्या कहाण्या नाहीत, हे बायबल मध्ये लिहिलेलं आहे. If Jesus can open shut doors and enter through it, येशू ख्रिस्ताचं बंद झालेलं दार उघडून त्यातून आत येऊ शकतात. which door can be shut for you? असं कुठलं दार आहे जे तुझ्यासाठी बंद राहील? No doors can be shut for you. असं कुठलंही दार नाही जे तुझ्या माझ्यासाठी बंद राहील. You have to just hold the hands of Jesus तुला फक्त येशूंचा हात धरावा लागेल and tell him,
आणि येशूंना सांगावं Lord, लागेल की प्रभू this is the door I want to open. हे दार माझ्यासाठी उघडायला हवंय. He will say, hold my hand येशू म्हणतील माझा हात धर and walk with me. आणि चल माझ्या बरोबर. And he will take you through those doors. आणि येशू ते दार तुझ्यासाठी उघडून टाकतील. Praise God. देवाला धन्यवाद. If you follow him, जर तुम्ही येशूंच्या मागे चाललात तर you will be behind him, you will be where he is. येशूंच्या मागे चाललात तर जिथे येशू असतील तिथे तू असशील. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Mark chapter 5, मागचा 5वा अध्याय बायबल म्हणतं once Jesus arrived at the other side of the lake, एकदा येशू ख्रिस्त सरोवराच्या पैलतीरी आले and as he stepped out of the boat, आणि नावेतून जसं त्यांनी बाहेर पाऊल टाकलं his disciples were also with him. येशूंचे शिष्य सुद्धा येशूंच्या सोबत होते. A demon possessed man suddenly ran out of the grave, आणि एक दुरात्माग्रस्त a graveyard. माणूस कब्रस्तानात अचानक बाहेर आला. and he came running towards Jesus. धावत धावत येशूंकडे आला. You know, there are many perverted powers तुम्हाला माहितीये अनेक अशा भ्रष्ट झालेल्या शक्ती आहेत that has invaded many people's lives, ज्या अनेक लोकांच्या जीवनात कार्य करतायत. भ्रष्ट झालेल्या शक्त्या and some have even opened evil doors for them. आणि काहींनी तर वाईट दरवाजे सुद्धा लोकांसाठी उघडलेले आहेत. Some of you have opened wrong doors for आणि yourself. तुमच्यातल्या काहींनी सुद्धा स्वतःसाठी चुकीचे दरवाजे उघडले. Yes. Some people go to diviners. काही लोक जातात ना तंत्र मंत्र करणाऱ्यांकडे. That is the wrong door. ते चुकीचं दार आहे. Because कारण once that door opens, एकदा ते दार उघडलं tons of evil powers will gain entry in your life and in your house. की खोऱ्यानं दुरात्म्यांना तुझ्या जीवनात आणि घरात प्रवेश मिळणार आहे. Yes. तंत्र मंत्र करणारे करणी करणारे त्यांच्याकडे कशाला जायचं. And all the evil powers will take control of your life and your house. आणि ती सगळी सैतानी शक्ती मग तुझ्या जीवनाचा आणि तुझ्या घराचा ताबा घेईल. People have been telling me, लोक मला सांगतात ना I cannot close the door now. की मला आता दार नाही बंद करता येत Because आहे. once the devil has opened it, कारण सैतानाने ते दार उघडलं I cannot close it. आणि मला नाही जमत आहे आता ते दार बंद करायला. He is coming in and walking out of my house and my सैतान life. सारखा माझ्या जीवनात येतोय जातोय माझ्या घरात येतोय जातोय. See that? बघा बघा Did you see this? बघा बघा. Bring her here. तिला इकडे घेऊन या. See? That is how the devil gains entry. अशा पद्धतीनं सैतान प्रवेश करतो. Bring her fast. लगेच तिला इकडे आणा पटकन. डोंट वेस्ट टाइम. These are the devil's doors. ही सैतानी दार आहेत. When you open your heart's door जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयाचं दार उघडता or your house door, किंवा घराचं दार उघडता the evil powers enter your house त्या दुरात्म्यांची सैतानी शक्ती तुमच्या घराच्या आत येते and they ruin your life. आणि तुमच्या जीवनाचा नाश करते. You only suffer. तुम्हालाच त्रास होतो. मग You only live in want मग and lack. फक्त त्रास होतो. गरज काही ना काही असते. उणीव पडते. See? बघा ना That is what is happening here. हे असंच इथे होत आहे. See what Jesus does now. आणि बघा आता येशू काय करतात. आणा. In the name of Jesus. Leave. Once she gets up, let her go walking out. उठल्यानंतर तिला स्वतःला चालून जाऊ दे. When people open their heart's door to evil powers, जेव्हा माणसं आपल्या हृदयाचं दार सैतानी शक्त्यांसाठी उघडतात this is what happens. तेव्हा हे असं सगळं होतं. Now she will get up in Jesus' आता name. ती स्वतः येशूंच्या नावात उठेल. Because Jesus opened the door of blessing for her. कारण येशूंनी आता आशीर्वादाचं दार तिच्यासाठी उघडलंय. The door of deliverance has been opened for her. आता सुटकेचं दार तिच्यासाठी उघडलंय. आता कसं वाटतंय? Huh? Thank you, Jesus. Peace. Peace and healing. आता बरं वाटतंय? Yes? See this. Because Jesus opened the door of deliverance for her. कारण येशूंनी तिच्यासाठी सुटकेचं दार उघडलं. She had opened a door of evil for her. आणि तिनं स्वतःसाठी सैतानी दार उघडलेलं होतं. But now पण आता Jesus opened the door of deliverance. येशूंनी सुटकेचं दार तिच्यासाठी उघडलंय. How many are getting me? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय. There is power in the name of Jesus. Yes. Just let her relax. She'll get up and तिला she'll go आरामात out. सोडा. हात वगैरे आवळू नका तिचे. आरामात सोडा तिला. हं? Thank you, Jesus. धन्यवाद. She'll walk out. Don't ती worry. चालेल. ती स्वतः चालत जाईल. तुम्ही काळजी नका करू. Let your peace come. Let your deliverance come. येस लॉर्ड. And heal her completely. येस फादर. Free her completely in आमेन. Jesus' name. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. Amen. आमेन. How many are getting me what I'm saying? किती लोकांना समजतंय मी काय म्हणतोय. जा बेटा छान चालत जा. येशू तुझ्या सोबत आहे. जा. बघा
What I am sharing, the story happened 2000 years back. जी कहाणी मी सांगतोय ती 2000 वर्षांपूर्वी झालेली आहे. And here what you are seeing has happened after 2000 years. आणि इथे आत्ता जे झालं ते 2000 वर्षांनंतर झालेलं आहे. That same Jesus who delivered then is the same Jesus who has delivered us now. तेच येशू जे त्यांना सुटका देत होते तेच येशू आता हिला सुटका देऊन गेले. Have you seen the power of Jesus? येशूमधलं सामर्थ्य बघितलं का? Do you believe in the power of Jesus? आता येशूमधल्या सामर्थ्यावर तुमचा विश्वास आहे का? Do you believe what I'm speaking from the Bible? जे मी बायबल मधून बोलतोय त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का? And so this man, हा माणूस he had opened his door and his heart's door for evil powers. त्याने सैतानासाठी आपलं दार उघडलं हृदयाचं. He had given entry to these evil forces. आणि त्याने सगळ्या सैतानी शक्त्यांना प्रवेश दिला. All doors are not blessed doors. सगळी दारं आशीर्वादाची दारं नसतात बरं का? The devil opens the door for you. सैतान तुमच्यासाठी काही दारं उघडतो. So this man had opened the door for the devil and devil had entered him. तसं या माणसाने सैतानासाठी दार उघडलं आणि सैतान त्याच्या आतमध्ये आला. No doctor could heal him. आणि त्याला एकही डॉक्टर बरं करू शकले नाही. He was so violent इतका तो हिंसात्मक व्हायचा ना that when people tried to tie him up, की लोकांनी जेव्हा त्याला बांधायचा प्रयत्न केला he would break the shackles and the chains. तो लोखंडी साखळ्या सुद्धा तोडायचा. एवढी ताकद. His family was fed up of him. त्याचा परिवार अर्थातच त्याला कंटाळला की हे काय आहे. They closed the door for him. आणि त्याच्या परिवारानं त्याच्यासाठी घराचं दारच बंद केलं की तू घरात येऊच नको. No other door was open for आणि him. बाकी कुठलंही दार त्याच्यासाठी उघडं नव्हतं. That's why he had to stay in the tombs. म्हणून त्याला कब्रस्तानात राहायची पाळी आली. He needed a miracle door to open for him. आता त्याला चमत्काराचं दार उघडायची गरज होती. And so when Jesus came, आणि मग येशू जेव्हा त्यावेळेला तिथे आले he found hope in Jesus. त्याला येशूंमध्ये आशा सापडली ना. And he fell at the feet of Jesus. आणि तो येशूंच्या पायाशी येऊन पडला. Because कारण he knew त्याला माहित होतं he was standing before the most superb power of the world. अगदी सगळ्यात मोठ्या सुपर सामर्थ्यासमोर मी उभा आहे जगात. Praise God. देवाला धन्यवाद. People have told me लोकांनी मला सांगितलंय. nothing was working for me, pastor. लोक मला येऊन सांगतात ना की पास्टर माझ्या जीवनामध्ये काही कामच होत नव्हतं. I knocked at every door but no door was opening for किती me. सारी दारं मी वाजवली पण माझ्यासाठी एकही दार उघडलं नाही. Some have said, काही लोक मला म्हणतात pastor, पास्टर I'd walked through the wrong door and messed up my life. मी चुकीच्या दारांमधनं गेलो आणि माझ्या आयुष्याची बर्बादी मी स्वतःच केली. Now I cannot close that door. आता ते उघडलेलं दार मला बंद सुद्धा What करता shall I येत do? नाही. आता मी काय करू? You know what Jesus said? येशू काय म्हणाले माहित आहे? In John 10 verse 9, योहानाचा 10वा अध्याय 9व वचन Jesus said, येशू म्हणाले I am the door. मी दार आहे. If anyone enters through me, माझ्याद्वारे जर कोणी आत येईल he shall be saved, त्याचं तारण होईल. and he shall go in and out and find green pasture. तो आतमध्ये येईल तो बाहेर जाईल आणि त्याला हिरवगार कुरण सापडेल. My Jesus is that blessed door. माझे येशू ते आशीर्वादी दार आहेत. He called himself the door. येशूंनी स्वतःला दार असं म्हणवलंय. Jesus is the only exit door from death. येशू ख्रिस्त एकच बाहेर जायचं दार आहे. मृत्यूपासून बाहेर जायचं दार येशूच आहे. Jesus is the only exit door from hell. आणि नरकापासून एक्झिट म्हणजे बाहेर यायचं असेल तर त्याचं दार सुद्धा फक्त येशू आहे. Jesus is the only exit door from the demonic powers. सैतानी शक्त्यांपासून नरकापासून मृत्यूपासून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर त्याचं दार फक्त येशू आहे. You saw the live demonstration तुम्ही now. उघडं प्रदर्शन स्वतःच्या डोळ्यांनी आता पाहिलेलं आहे. He is the only door from curses and miseries. येशू एकच दार आहे सगळ्या शापांपासनं सगळ्या त्रासांपासनं आपल्याला बाहेर काढायचं My दार. Jesus is the only entryway to life. माझे येशू ख्रिस्त जीवनाकडे न्यायचा एकच मार्ग आणि दार आहेत. My Jesus is the only entryway to heaven. माझे येशू ख्रिस्त स्वर्गात न्यायचं एकच प्रवेशद्वार आहेत. My Jesus is the only entryway to eternal life. माझे येशू ख्रिस्त एकमेव अनंत कालच्या जीवनाकडे नेणारं दार आहेत. Whoever goes through these doors, आणि जो कोणी येशू म्हटलेल्या दारातनं जाईल he will find life and life in abundance. त्याला जीवन आणि भरपूर जीवन सापडेल. He will be completely healed and transformed. संपूर्णपणे तो आरोग्यवान होईल आणि त्याचं जीवन बदलून He जाईल. will find peace and joy. त्याला शांती आणि आनंद मिळेल. Look at this man. तुम्ही या माणसाकडे पहा. He fell at the feet of Jesus. तो येशूंच्या पायी पडला. And Jesus told the devil, येशू सैतानाला म्हणाले leave him. सोड त्याला. And the devil left him. आणि सैतान त्या माणसाला सोडून गेला.
he came back to his senses. आणि त्या माणसाची हरपलेली शुद्ध परत आली. And when Jesus was returning back, आणि येशू जेव्हा परत जायला निघाले, he ran after Jesus. हा माणूस येशूंच्या मागे धावत आला Please, Lord, आणि म्हणाला, प्लीज दे बापा, you gave me new life. प्रभू गुरुदेवा, तुम्ही मला नवीन जीवन दिलंय. I want to follow you all the days of my मला life. तुमच्या मागे आयुष्यभर आता चालायचंय. Jesus said, go home, येशू त्याला म्हणाले, तू घरी जा, go to your family, जा जा तुझ्या परिवाराकडे go जा, to your relatives, तुझ्या नातेवाईकांकडे go to जा, your friends. तुझ्या मित्रांकडे जा, Tell them सगळ्यांना जाऊन सांग, how good the Lord has been to you प्रभू तुझ्याशी किती चांगला राहिला. सगळ्यांना जाऊन सांग. and how he had mercy on you. आणि कसं देवाने तुझ्यावर दया केली सगळ्यांना सांग. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. देवालाच धन्यवाद. There is nothing the devil has done that God cannot undo. सैतानाचं असं एकही काम नाहीये की जे काम येशू ख्रिस्त दुरुस्त करू शकत नाही. You only need to give your life to Jesus तुम्ही फक्त आपलं जीवन येशूंना दिलं पाहिजे and live in obedience to him. आणि येशूंच्या आज्ञा पालनात राहिलं पाहिजे. Has the enemy attacked you? शत्रूने तुझ्यावर काही हल्ला केलाय का? Has the enemy destroyed any organ of your body? शत्रूने तुझ्या शरीरातला कुठला अवयव खराब केलाय का? Is there any ailment ravaging your body? काही आजार पाजार रोगराई तुझ्या शरीरात आलीये का? My God has the spare parts in heaven. माझ्या देवाकडे स्वर्गात तुझ्या शरीरातले सगळे जास्तीचे अवयव आहेत. My God has the spare parts of all the organs of the human body. संपूर्ण मानवी शरीरातले सगळे अवयव देवाकडे आहेत स्वर्गामध्ये. You tell me, तुम्ही मला सांगा, when a car manufacturer manufactures a car, एखाद्या कारचा उत्पादक जेव्हा कार तयार करतो, all the things needed for the car, he has got the supply. त्या कारसाठी लागणारं सगळं साहित्य त्याच्याकडे असतं ना वर्कशॉप Isn't मध्ये, it? है की नाही? ती You कार want a tire, he gives you the tire. टायर हवं असेल तर टायर तिथे मिळतं. Mirror, he will give you the mirror. आरसा पाहिजे असेल तर आरसा तिथे मिळतो. All the spare parts, he has got it. म्हणजे गाडीचे सगळे स्पेअर पार्ट आपल्याला तिथे त्या वर्कशॉप मध्ये मिळतात की ज्यांनी त्या गाडीचं प्रोडक्शन केलंय. You buy a fridge, तुम्ही फ्रीज घ्या, all the spare parts they have. त्या फ्रीजचे सुद्धा सगळे जास्तीचे स्पेअर पार्ट आपल्याला मिळतात. Anything you buy, काही घेतलं ना they have the spare parts. तरी सुद्धा सर्व्हिस आपल्याला मिळते ना, स्पेअर पार्ट मिळतात. And you mean to say, आणि तुम्हाला असं म्हणायचंय, God has created you ज्या देवाने तुला निर्माण केलंय and he does not have spare parts? त्या देवाकडे तुझ्या शरीरातले जास्तीचे अवयव नसतील का? अरे होऊ दे खराब, तो देईल अजून. काय नाही होत, प्रभू आपल्या बरोबर आहे. Why you have to remove one person's kidney and give it to another? कशाला किडनी ट्रान्सप्लांट? ह्याची काढली आणि त्याला दिली, नको. Ask God. देवाला माग ना, देवाला माग. त्याच्या वर्कशॉप मध्ये आपल्या शरीरात लागणारे सगळे अवयव आहेत. कधी करून तर बघा. Otherwise it is like, your fridge is broken down, you go to your neighbor and take his part and put it in your part. नाही तर असं होईल की तुझं In स्वतःचं your फ्रीज, fridge. नाही तर असं होईल की तुझ्या स्वतःचं फ्रीज खराब झालेलं आहे आणि तू काय करतो की तुझ्या शेजाऱ्याकडे जे फ्रीज आहे त्याचे सगळे भाग घेतो आणि येऊन स्वतःच्या फ्रीज मध्ये लावतो. तसं चालत नाही. God is saying, देव म्हणतो, come to me. माझ्याकडे ये. I've got all the spare parts. तुला निर्माण कोणी केलं? तुला निर्माण मी केलं. तुझे सगळे अवयव माझ्याकडे आहेत. Trust in God. देवावर विश्वास ठेवा. Trust in God. देवावर विश्वास ठेवा. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 3, 5 and 6, नीतिसूत्र 3 अध्याय 5 आणि 6 वचन, trust in the Lord with all your heart. संपूर्ण हृदयाने प्रभूवर विश्वास ठेवा. Lean not on your own understanding. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू In नका. all your ways acknowledge him आपल्या सगळ्या मार्गांमध्ये देवाची जाण ठेवा. and he will make your path straight. देव तुमचा मार्ग सरळ करेल. Praise God. देवाला धन्यवाद. It is very important to recognize तुम्हाला माहिती आहे, हे ओळखून घेणं महत्वाचं आहे that some doors may be very, very difficult to open. की काही दारं उघडणं फार 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 अवघड असेल. But if you pray पण जर तुम्ही प्रार्थना केली and if you persevere, आणि चिकाटीनं प्रार्थना if केली, you have hope in God, अखंड निरंतर प्रार्थना करून जर देवावर आशा ठेवली, if you have faith in God, देवावर विश्वास ठेवला, those doors that are meant to be opened for you will be opened in the name of तर Jesus. जी दारं तुझ्यासाठी उघडली पाहिजे ती दारं तुझ्यासाठी येशूंच्या नावात उघडणारच. Praise God. देवाला धन्यवाद. No matter how much envy, how much jealousy, मग किती पण ईर्ष्या असो, जळफाट असो, काय how असो, many haters, आणि किती सुद्धा तुझा तिरस्कार करणारे how लोक many असो, barriers, तुझा द्वेष करणारे, तुला अडचण घालणारे किती असू देत, no matter how many roadblocks, आणि किती तुझ्या रस्त्यामध्ये जरी अडचणी आल्या,
तरी सुद्धा even if people place it before you, जरी त्या अडचणी लोकांनी तुझ्या समोर आणून ठेवल्या, the doors that are meant to be open for you, God will see that it opens for तरी you. जे दार तुझ्यासाठी उघडलं जाणार आहे, उघडायला हवंय ते दार तुझ्यासाठी देव उघडणार. Praise God. Amen. The door of success, the door of love, the door of healing, the door of blessing. यशाचं दार, प्रेमाचं दार आणि आरोग्याचं दार, सुटकेचं दार. There will be no devil or any evil powers even in hell that will close the door that God has opened for आणि you. मग नरकातला सुद्धा एकही सैतान किंवा सैतानी शक्ती देवाने तुझ्यासाठी उघडलेलं दार बंद करू शकत नाही. No evil powers नाही. from the mountains, from the air who can stop God blessing you. मग ती सैतानी शक्ती डोंगरावरनं येऊ दे, हवेतनं येऊ दे, ती सैतानी शक्ती तुला देवाकडनं आशीर्वादित होण्यापासून थांबवू शकत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Some years back, काही वर्षांपूर्वी they brought a young man. एका तरुण मुलाला त्यांनी आणलं. And when they brought him on the stage, ज्या त्या तरुण मुलाला त्यांनी स्टेजवर आणलं, they had chained his hands and his feet. त्याच्या हातापायाला त्यांनी साखळ्या बांधल्या होत्या. Not only that, एवढंच नाही, they had put a huge two lock. त्या साख्यांना 2 मोठी कुलप लावली होती They had the keys with them. आणि चावी त्यांच्याकडे होती. And they said, ते म्हणाले, we cannot unlock him because he becomes very violent. कुलूप नाही काढू शकत कारण की हा खूप मारामारी आणि हिंसा करतो. And they brought him on the stage. आणि त्याला तसल्या अवस्थेत त्यांनी पकडून स्टेजवर आणला. And I commanded the devil to leave him in the name मी of Jesus. सैतानाला आज्ञा केली, या माणसाला येशूच्या नावात सोड. And the devil left him. सैतान त्याला सोडून गेला. And I told them, unlock आणि the मग मी key. सगळ्यांना म्हणालो की unlock the lock. ते कुलूप उघडा, दोन्ही कुलप उघडा. They unlocked it. त्यांनी कुलप उघडली. And that man was silent like a lamb. साखळ्या काढल्या आणि तो मनुष्य बघा मेंढरासारखा शांत उभा होता. Praise God. देवाला धन्यवाद. Some of you have entered evil doors. तुमच्यातले काही लोक मात्र सैतानी दारांमध्ये गेलेले आहेत. That's why you are suffering. आणि म्हणून तुम्हाला त्रास होतोय कारण तुम्ही सैतानी दाराच्या आत गेलाय. Some have entered into doors innocently which were not meant to be opened for you. आणि काही लोक साधे भोळेपणामध्ये जी दारं त्यांच्यासाठी नाहीयेत अशा दारांच्या आत गेलेले आहेत. Some have entered doors of curses, काही लोक शापांच्या दारात गेलेत, doors of poverty, काही दारिद्र्याच्या दाराच्या आत गेलेत, doors of fear. काही भीतीच्या दाराच्या आत गेलेत. You thought there lies your success, but that door brought curses. तुला असं वाटलं की त्या दाराच्या आत तुझं यश आहे, पण त्या दारातनं तुला शाप मिळाले. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 16:25, नीतिसूत्र 16वा अध्याय 25वा वचन, there is a way that seems right for a man, एक मार्ग माणसाला बरोबर वाटतो, but पण the end thereof are the ways of death. त्या मार्गाचा अंत मरण आहे. So you have brought in all the evil in your home. तर तुम्ही लोकांनी ते सगळं अरिष्ट ती दुष्टाई आपल्या घरात आणली आहे. Your house has been invaded and infested with all kinds of evil. आणि तुझ्या घरावरती सैतानाने धाड घातली आहे सगळ्या दुष्टाईची. Now you cannot shut the door आणि आता नाही तुला ते दार बंद करता येत आहे, because the demonic keepers are standing stationed at your door. कारण सैतानी रक्षक तुझ्या दारापाशीच उभे आहेत They are keeping you as a prisoner. आणि तुला कैद करून त्यांनी तिथे ठेवलंय. But my God will break those shackles पण in माझा Jesus' देव त्या name. साख्या येशूंच्या नावात तोडणार आहे. My God will drive out the keepers standing at your door of blessing in the name of Jesus. आणि माझा देव तुझ्या आशीर्वादाच्या दारापाशी उभ्या असलेल्या सगळ्यांना हकलून लावणार आहे. Yes, He's going to do it in the name of देव Jesus. करणार आहे येशूंच्या नावात. God is going to change your life. देव तुझं जीवन बदलणार आहे. He's going to change your destiny. देव तुझ्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. Keep on looking on to Jesus. येशूंकडे बघत राहा. My God is ready already. Even now He is planning up greater things for you. माझा देव ऑलरेडी तयार आहे. आता सुद्धा तुमच्यासाठी महान गोष्टींची योजना करत आहे. आता सुद्धा. Some of you are seated at the door. Don't. तुमच्यातले काही लोक दारापाशीच बसलेत. नका करू असं. Oh, when this door will open. त्या दाराचं डोकं धरून हे दार कधी उघडणार, हे दार कधी उघडणार. 5 years, 10 years, 20 years. 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष तुम्ही दारापाशी बसलाय. That's why somebody rightly said in म्हणून Hindi, हिंदीत कोणीतरी बरोबर बोललं. मंजिल मिल जाएगी भटकते भटकते ही सही. भटकत भटकत मंजिल मिळूनच जाईल. Say, असं sitting in one place you will not get your बघा, destiny. भटकत भटकत मंजिल तरी मिळेलो, एका जागी बसून काय मिळणार आहे. So भटकते भटकते you हो ना, came here. भटकत भटकत का होईना तुम्ही आला ना दापोडीला. You will get your destiny here. तुम्हाला तुमच्या आयुष्याची दिशा इथे सापडेल. Praise God. दापोडी माहित होती का कोणाला की पुण्यात दापोडी आहे. It's going to happen now. आता होणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. भटकते भटकते आई गए सर.
Thank you, Jesus. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. God is going to open an effective door for each one of you. परमेश्वर तुम्हा प्रत्येकासाठी प्रभावशाली दार उघडणार आहे. Don't knock at your neighbor's door, knock at God's door tonight. शेजाऱ्याचं दार वाजवू नका, आज रात्री देवाचं दार वाजवा. Check up before whose door are you standing tonight. जरा तपासा, आज रात्री तुम्ही कुणाच्या दारापाशी उभे आहात. Are you truly standing at God's door? खरोखर देवाच्या दारी उभे आहात का? Or are you standing at the devil's door? का सैतानाच्या दारापाशी उभे आहात ते तपासा. Say, I'm standing at God's door. म्हणा मी देवाच्या दारापाशी उभा आहे. I'm standing at God's door. म्हणा मी देवाच्या दारी उभा आहे. And beyond that, God's door is blessings for me. आणि देवाच्या दारापलीकडे माझ्यासाठी आशीर्वाद आहे. Yes, it's going to happen हो, now. आज आता या वेळेला होणार The आहे. devil has to leave. आणि सैतानाला जावंच लागेल. Enough of his work. बास सैतानी काम आता. He has kept you captive. सैतानाने तुला खूप वेळ बंधनात ठेवलं. You are going to be freed in the name of Jesus. आता येशूच्या नावात तू मोकळा होणार आहे. God is going to open miracle door for you. देव तुझ्यासाठी चमत्काराचं दार उघडणार A आहे. blessed door. आशीर्वादाचं दार उघडणार आहे. Once you enter in, आणि एकदा त्यातून तू प्रवेश केला you shall only find blessings and peace. की तुला फक्त आशीर्वाद आणि शांती प्राप्त होणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात का? Praise God is going to happen. See, it's देवाला happening. धन्यवाद. असं होणार आहे. घडायला लागलेलं It's आहे. happening. घडायला लागलेलं आहे. God is changing their positions. देव त्यांच्या अवस्था बदलत आहे. God is changing their lives. देव त्यांची जीवन बदलत आहे. If you are ready, जर तुम्ही तयार असाल raise one hand towards heaven. तर एक हात असा वर कराल One hand placed on the afflicted part of your being आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल and cry out to God. आणि रडून देवाचा धावा कराल. Cry out to God. रडून देवाचा धावा He कराल. has to touch you. देवाने तुम्हाला आज स्पर्श करायलाच He हवा. has to bless you. देवाने तुम्हाला आज आशीर्वाद द्यायलाच हवा. He has to allow you to enter through his door. देवाने आज देवाच्या दारातून तुम्हाला आत यायची परवानगी द्यायलाच हवी. Jesus is the door to God. येशू ख्रिस्त देवाचं दार आहेत. Jesus is the door to God. येशू ख्रिस्त देवाचं दार आहेत. He is the gate to God. येशू ख्रिस्त देवापर्यंत पोचायचं दार आहेत. Jesus is the door to blessings. येशू ख्रिस्त आशीर्वादांकडचं दार आहेत. Jesus is the door to healings. येशू आरोग्याकडचं दार आहेत. Jesus is the door to heaven. येशू स्वर्गाचं दार आहेत. Jesus is the door to eternal life. येशू अनंत काळच्या जीवनाचं म्हणजे मोक्षाचं दार आहेत. Jesus is the door to peace. येशू शांतीकडे जायचं दार आहेत. How lovely Jesus said, I am the door. किती सुंदरतेने येशू म्हणाले, पहा की मी दार आहे. I am the door. मी दार आहे. किती छान, किती Praise सुंदर. God. देवाला धन्यवाद. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. मग एक हात वर कराल. One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काही आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. And cry out to God. डोळे करा घट्ट बंद आणि रडून करा देवाचा धावा. We want the door of God to open for आपल्याला us. देवाचं दार आपल्यासाठी आज उघडायलाच हवंय. We want the miracle door of God to open आज for us. आपल्याला देवाचं चमत्काराचं दार आपल्यासाठी उघडायलाच हवंय. We want the Lord Jesus Christ to close the devil's door for us. आज आपल्याला असं हवंय की प्रभू येशू ख्रिस्तानं सैतानाचं दार आपल्यासाठी बंद करावं. The devil's door has to be closed. सैतानाचं दार आपल्यासाठी आज बंदच व्हायला हवंय. Say, the devil's door has to be closed for me. म्हणा सैतानाचं दार माझ्यासाठी बंद झालं पाहिजे. The devil's door has to be closed for me. सैतानी दार माझ्यासाठी बंद झालं पाहिजे. And God's door has to be opened for me. आणि देवाचं दार माझ्यासाठी उघडलं पाहिजे. Yes. हो, My God, open your door for me. माझ्या देवा तुझं दार माझ्यासाठी उघड. My God, open your door for me. माझ्या देवा तुझं दार माझ्यासाठी उघड. Are you ready? तयार Then आहात? come on, pray with me. मग चला माझ्या मागून प्रार्थना म्हणा. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Come into my life. माझ्या जीवनात ये. Lord Jesus, प्रभू येशू, I'm in a miserable condition. माझी परिस्थिती फार बिकट आहे. I have no peace. मला शांती I नाही. have no joy. माझ्यात आनंद I have नाही. no blessing. मला आशीर्वाद I have no नाही. healing. मला आरोग्य नाही. Oh God, प्रभू open your miracle door for me तुझं tonight. चमत्काराचं दार आज रात्री माझ्यासाठी उघड. Open your blessed door for me tonight. तुझं आशीर्वादाचं दार माझ्यासाठी आज रात्री उघड. Jesus, येशू, come into my heart. माझ्या हृदयात ये. Change
Touch my life. माझं जीवन बदल. Bless me. मला आशीर्वाद दे. Heal me. मला आरोग्य दे. Without you, I am nothing. तुझ्याशिवाय मी शून्य आहे. I cannot live, मला नाही Lord. जगता येणार देव बाप्पा. Jesus is coming. येशू येतात. Jesus is coming. येशू येतात. He is coming. येशू He येतात. is touching you right येशू तुम्हाला now. आता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो. in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. Leave the people in Jesus' लोकांना name. येशूंच्या नावात सोड. Let your sickness go in Jesus' तुमचे name. आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Let your sickness go in Jesus' तुमचे name. आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Every evil power, सगळी सैतानी शक्ती let it go in Jesus' येशूंच्या name. नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Headache, डोकेदुखी. people suffering with headache. ज्या लोकांना डोकेदुखी Lord आहे, Jesus, touch प्रभू them येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना In आरोग्य the दे. name of Jesus. येशूंच्या Be नावात. careful, be careful, सांभाळून be सांभाळून careful. सांभाळून. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Body pain, अंगवेदना. people suffering with body ज्या pain. लोकांना अंगवेदना आहे, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Every swelling in the body, अंगावर आलेली सगळी people सूज, having swelling in the ज्या body. लोकांच्या अंगावर सूज आली आहे, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर heal आणि them त्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. People who have lumps in the body, ज्या लोकांच्या अंगावर गाठी आहेत, you have swelling in the body. अंगावर सूज आहे, Lord Jesus, प्रभू येशू you touch तू them त्या लोकांना स्पर्श and कर you heal आणि तू them. त्या लोकांना आरोग्य दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. All kinds of sickness, सगळ्या पद्धतीचे आजार, all kinds of सगळ्या disease, पद्धतीची रोगराई leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Problem in the eyes, डोळ्यांचे आजार, Lord, touch them, प्रभू Lord, त्यांना स्पर्श कर प्रभू and you heal them. आणि त्यांना आरोग्य दे Come on, प्रभू. cry out to God. चला सगळ्यांनी रडून धावा Come करा. on, talk to God. रडून सगळ्यांनी देवाशी बोला. Call upon God. देवाचा धावा करा. Let Him touch you देवाला tonight. आज रात्री तुम्हाला स्पर्श करू द्या. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bleeding trouble, रक्तस्रावाचा त्रास, Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. Touch these women या बायकांना स्पर्श and कर heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूंच्या नावात. Deaf spirit, leave in Jesus' name. हिरा आत्मा येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Spondylitis, मानेचा आजार, people suffering with spondylitis. ज्या लोकांना मानेचा आजार आहे, Lord Jesus, touch प्रभू them येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि in त्यांना Jesus' आरोग्य दे name. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Body pain, अंगवेदना vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ देत. In the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ Let the देत. body pain vanish. अंगवेदना येशूंच्या In नावात जाऊ Jesus' देत. name. येशूंच्या नावात जाऊ देत. Tuberculosis, क्षयरोग, people suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झाला, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them of आणि their त्यांना TB. आरोग्य दे क्षयरोगापासून. Cancer, कॅन्सर, people suffering with ज्या cancer. लोकांना कॅन्सर झालाय, Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श and कर heal them आणि त्यांना आरोग्य दे in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Come on, call, call, call. चला सगळ्यांनी देवाचा धावा करा करा आणि करा. Call on the name of Jesus. सगळ्यांनी येशूंच्या नावाचा धावा करा. What God cannot do, what God can do, no man can do. जे देव करू शकतो ते कोणीही माणूस करू शकत नाही. Thank you, Jesus. धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Let the lame walk in Jesus' name. लंगडे येशूंच्या नावात चालू देत. Thank you, Father. धन्यवाद देवा. Lord, प्रभू, those couples who need a child, ज्या जोडप्यांना संतान हवंय bless them with a child, O त्यांना Lord. संतानाचा आशीर्वाद दे दे बाप्पा. Every stomach pain, पोटातल्या वेदना vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Ulcer, अल्सर, people suffering with ज्या ulcer, लोकांना अल्सर be झालं, healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Tumor, ट्यूमरच्या be गाठी healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरं होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Thyroid problem, थायरॉइडचा आजार, those who are suffering with thyroid problem, ज्या कुणाला थायरॉइड झालंय, Lord Jesus, heal them प्रभू now. येशू त्यांना आता आरोग्य दे. Diabetes, मधुमेह, blood pressure, रक्तदाब vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ Skin दे. disease, त्वचा रोग in the name of Jesus. येशूंच्या नावात In जाऊ the दे. name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ In the दे. name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ Thank दे. you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Lord. धन्यवाद Heal, O प्रभू. Lord. आरोग्य Heal दे the दे hand. बाप्पा. आरोग्य Touch, दे. Lord. हाताला आरोग्य Thank you, दे. Jesus. स्पर्श Thank you, कर. Jesus. धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Lord Jesus धन्यवाद. Christ. Be धन्यवाद. free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Now all evil powers, आता सगळी सैतानी all शक्ती, demonic powers सर्व सैतानी शक्त्या who are troubling the people, ज्या लोकांना त्रास देतात, I command you तुला मी आज्ञा करतो. in Jesus' name, सैताना येशूंच्या नावात Leave. सोड.
Devil go. सैताना जा, Devil go. सैताना जा, Devil go. सैताना जा. In the name of Jesus. येशूच्या नावात In जा. the name of Jesus. येशूच्या नावात See, जा. the devil is बघा leaving. सैतान चालला, The devil is leaving. सैतान चालला. In Jesus' name. येशूच्या नावात, In Jesus' name. येशूच्या नावात. Every witchcraft power. चेटू करणी, Every demonic power. सैतानी शक्ती Leave. सोड. In Jesus' name. येशूच्या नावात. See, the power is going. बघा ते The सामर्थ्य healing चाललं. power is going. सैतानी शक्ती He चालली. is leaving your life. सैतान तुझं जीवन The सोडून devil चालला. is leaving your life. सैतान तुझं जीवन सोडून The devil चालला. is leaving your house. सैतान तुझं घर सोडून The devil चालला. is leaving your family. सैतान तुझा परिवार सोडून चालला. Leave, you devil, in सोड Jesus' name. सैताना येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. All kinds of witchcraft power. सगळ्या पद्धतीची करणी Vanish in the name of निघून Jesus. जाऊ दे येशूच्या Come नावात. on, you also say. चला माझ्या मागून बोला. Say, devil, leave me in बोला Jesus' सगळ्यांनी. name. सैताना मला येशूच्या नावात Devil, सोड. leave me in Jesus' म्हणा name. सैताना मला येशूच्या नावात सोड. Say, all witchcraft power, leave me in Jesus' म्हणा name. करणी जादूटोणा येशूच्या नावात मला सोडून जाऊ दे. Now the Lord is closing the door of the devil. आता प्रभू सैतानाचं दार बंद करत आहे. He is closing the door of the devil on your life. आता प्रभू सैतानाचं दार तुझ्या जीवनावरून बंद करत He आहे. cannot open it. नाही सैतान ते दार उघडू शकणार. He cannot bring evil in your नाही life. सैतान तुझ्या जीवनात अरिष्ट आणू In शकणार. Jesus' name. येशूच्या नावात. My Jesus is opening his effective माझे door. येशू प्रभावशाली दार तुझ्यासाठी उघडतायत. Say thank you, Jesus. म्हणा सगळ्यांनी धन्यवाद येशू. Say thank you, Jesus, म्हणा सर्वांनी धन्यवाद येशू. for opening an effective door for me. प्रभावशाली दार माझ्यासाठी उघडलंस. I'm entering in by faith. आता विश्वासाने मी आत जात आहे. I'm entering it in the name of Jesus. येशूच्या नावात मी आतमध्ये जात आहे. And I know I shall be blessed. आणि मला ठाऊक आहे मी आशीर्वादित Say, होणार I आहे. know I shall be blessed. म्हणा मला ठाऊक आहे मी आशीर्वादित होणार आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू whatever they need, give it to them. या लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घरं हवी आहेत त्यांना घरं दे. Those who need financial blessings, bless them ज्यांना financially. आर्थिक आशीर्वाद हवा आहे त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. People whose homes are broken, let it be reunited in Jesus' ज्या name. लोकांची घरं तुटलेली आहेत ती घरं परत येशूंच्या नावात एक होऊ दे. Bless them, Lord. आशीर्वादित कर सर्वांना. Every spirit of fear, leave them in Jesus' सगळा name. भीतीचा आत्मा येशूंच्या नावात त्यांना सोडून In जाऊ the दे. name of Jesus. येशूंच्या नावात Prosper them, त्यांना Lord. समृद्ध कर प्रभू. Those who are smoking and drinking will stop from tonight in Jesus' जे name. सिगरेट पितात दारूचं व्यसन करतात येशूंच्या नावात आज रात्रीपासून ते थांबवणार. People will come out of debts in Jesus' name. लोक कर्जातून बाहेर येणार येशूंच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद देव बापा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. आमेन आमेन. Give a big clap to Jesus आणि now. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका. God has opened a blessed door for each one of you. देवाने तुम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित दार उघडलंय. Enter that door in the name of Jesus. येशूंच्या नावात त्या दारातून प्रवेश करा. By faith enter it. विश्वासाने प्रवेश करा. Say, I'm entering the door of blessings. म्हणा आशीर्वादाच्या दारातून मी विश्वासाने जात आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. And I know I'm blessed. आणि मला ठाऊक आहे मी आशीर्वादित आहे. Praise God. देवाला Now धन्यवाद. you will come up with a testimony very soon. आणि फार लवकर आता तुम्ही साक्ष घेऊन येणार आहात. And you share those testimonies with me. आणि ती साक्ष तुम्ही मला येऊन सुद्धा सांगा. Today we will hear a few testimonies. आज काही लोकांच्या जीवनात घडलेल्या साक्षी आपण ऐकूया. Yes. Praise God, Pastor. त्यांचं या ब्रदरांचं नाव दशरथ आहे. ते सांगतात की ते वयाच्या 19 वर्षाच्या असल्यापासून फ्रॉम द 19 एज ते म्हणतात की ते सर्व व्यसन करायला त्यांनी सुरू केलं होतं. दारू नशा ते म्हणतात की पान गुटखा तंबाखू सगळं ते म्हणतात मी सगळ्या From गोष्टी the करतो. age of 19, he had all kinds of vices. आणि वयाच्या 19व्या वर्षापासून हे सगळे व्यसन करत होते. आणि ते म्हणतात की ते इतकं वाढत होतं हळूहळू इतकं वाढत गेलं. ते म्हणतात लग्नानंतर देखील ते चालूच होतं. मी घरामध्ये आईला शिव्या देत होतो आईला मारत होतो लग्नानंतर बायकोला देखील मारत होतो. ते म्हणतात की पिल्यानंतर मला समजत नव्हतं मला शुद्ध नसायची. दिवसातून 3 ते 4 वेळा मी दारू पित होतो. ते म्हणतात की ज्या वेळेला मी दारू पित होतो मला समजायचं नाही मी कशाने माझ्या आईला आणि मी माझ्या बायकोला कशाने मारत आहे. जे माझ्या हातात मिळतो त्याच्याने मी मारत होतो. आणि ते म्हणतात की माझा जो पगार जो होता तो पूर्णपणे जवळजवळ 90% पगार मी दारूमध्ये घालवायचो आणि घरामध्ये फक्त 10% देत होतो. हे खरं आहे? खरंय. हां. आणि ते म्हणतात त्याच्यानंतर की परमेश्वर जसं त्यांना येशूविषयी कळालं 2018 सालीपासून ते म्हणतात की मला प्रभूचा खूप लळा लागला मला प्रभू खूप आवडू लागला. ते म्हणतात की मी प्रभूचं वचन वाचू लागलो दिवसातून 2 वेळा त्याच्याकडे प्रार्थना करू लागलो स्तुती आराधना करू लागलो. आणि ते सांगतात की हळूहळू परमेश्वराच्या वचनाद्वारे मला प्रभू समजू लागला की देवाने माझ्यासाठी काय केलेलं आहे हे मला कळू लागलं. पण ते म्हणतात की मला ह्याचं दुःख होतं की मी देवासाठी काही करू शकत नाहीये. पण ते म्हणतात की जसं देवाचं वचन माझ्याकडे येत होतं मी म्हणायला लागलो प्रभू मला मदत कर तुझ्या वचनानुसार
वचनानुसार जगण्यासाठी. Amen. आणि ते म्हणतात की त्या प्रकारे परमेश्वर माझं पूर्ण जीवन बदललेलं आहे. आज गेली 6 वर्ष ते म्हणतात कुठल्याही प्रकारचं व्यसन मला नाहीये आणि Hallelujah. हे सर्व काही प्रभू येशूनी त्याच्या गौरवी नावामध्ये माझ्या जीवनामध्ये केलं. म्हणून सर्व काय देव म्हणायचं धन्यवाद. तुम्हाला? खरं आहे. खरं आहे. खरंय 2018 साली मला प्रभूची ओळख झाली आणि 2018च्या अगोदरचं माझं जीवन असं होतं की माझी पत्नी मरेल किंवा मी मरेल. मी आज तुम्हाला सांगू शकत नाही. मी तुम्हाला आज सांगतो, एवढा सुरा घेऊन मी माझ्या पत्नीला मारण्यासाठी मी टपलो होतो. एवढं माझी एवढी नशा होती. माझ्या जीवनातलं असं व्यसन नव्हतं कुठलं की मी असं केलं नाही. पण ज्यावेळेस मला प्रभूची ओळख झाली आणि ज्यावेळेस मला देव कळला की खरंच हा येशू ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर आहे आणि त्यानं मला माझ्यावर दया केली, त्यानं मला जवळ धरलं आणि मी त्या येशू ख्रिस्ताची कास धरली, त्याचं वचन हाती धरलं आणि त्याच्या Hallelujah. मार्गावर चालण्यास Amen. तयार झालो आणि प्रभूनं मला शक्ती दिली, सामर्थ्य दिलं आणि आज त्याच्या आशीर्वादाने आज माझ्या घरात शांती आहे, मला आरोग्य आहे. आणि असंच मला सांगायचं आहे की ह्या जगातले माझे भाऊ असतील, बहीण असतील, जे कोणी नशा करणारे असतील, त्यांनी खरंच प्रभू येशूच्या ऐकुलत्या नावावर विश्वास ठेवा. कारण त्यांनी आपल्यासाठी स्वर्ग सोडलेला आहे, त्यांनी आपल्यासाठी बलिदान झालेलं आहे, त्यांनी आपल्यासाठी निष्कारण आपल्यासाठी जे अनमोल रक्त सांडलेलं आहे त्याची किंमत करा. आज जर कुणी आपल्याला 2 रुपये दिले तर आपण त्याला धन्यवाद म्हणतो. त्याने केव्हा मदत केली तर आपण त्याला धन्यवाद म्हणतो. पण ते अविनाशी जीवन जे आपल्याला ह्या पुढे दिलंय, Hallelujah. त्याची सर्वजण किंमत करा. ही माझी हात जोडून प्रत्येकाला, प्रत्येक माझ्या भावाला, बहिणीला, माझ्या आईला, माझ्या वडिलांना, सर्वांना मला विनंती आहे की फक्त प्रभूला सोडू नका. भलेही तुमचं परेशान येईल, तुम्हाला अडचणी येतील, फक्त त्या अडचणीमध्ये फक्त सावध असा. कारण धीर देणारा तोच आहे, Amen. तेव्हा तो देणारा तोच आहे. त्यासाठी सर्वजण तयार असं. फक्त आपलं हृदय खंबीर करा, आपली हिंमत धरा. फक्त त्या सैतानाच्या डावपेचाला घाबरू नका. Amen. परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग तयार करेल आणि Hallelujah. करणार आणि करतच आहे. Hallelujah. म्हणून परमेश्वरावर विश्वास Praise God. Hallelujah. He is preaching now. उपदेश करायला लागलेत ते. See how much God changed his life. किती देवाने त्यांचं जीवन बदललं असेल सांगा मला. ते सांगतात पास्टर की ह्याच्यामुळे जसं त्यांच्या जीवनात बदल झाला, ते म्हणतात त्यांच्या पूर्ण कुटुंबाने पाहिलं आणि त्यांचं देखील जीवन बदललं. ते देखील प्रभू येशूवरती विश्वास ठेवू लागले. किती तुम्हाला छान. काय म्हणायचं? काय म्हणायचं? काय राहिलंच नाही आता. हो ना, बोलायसारखं काही राहिलं नाही. प्रभूनी सगळंच केलं काय. Praise God. तुम्ही कुठून येता? God bless you. बीड वरून येता. Wow. Praise God. हे बाबा आशीर्वादित करो तुम्हाला. See this lady suffering from the devil's attack. All evil powers, leave in Jesus' name. Leave. In the name of Jesus. All violent spirit. Pastor, we have a sister in us. Her name is Yogita. On the 4th September, this girl was sick and not feeling well. It was evening. So she decided she'll take her in the next morning to the doctor. While going to the doctor, this girl automatically stiffened her body. Her body was tight, her eyes were white, and she was not able to do anything. Still, she took to the doctor. Doctor admitted her. It was 102 temperature. But still, 8 days she was admitted. Nothing. There was nothing. It was all the reports were normal. One of the auntie who was fasting and praying for her, she told about Vineyard. The last Saturday she came, and when she came, again she went, but she was not feeling well still. Again on the Sunday she came, and now she's totally fine. She's all right, and all glory goes to Lord. आता बरं आहे एकदम. कुणी बरं केलं? येशूने. Bless the child in Jesus' name. प्रेज द लॉर्ड हाँ. पास्टर. पास्टर हमारे बीच में ये भाई है. ये भाई अपनी गवाही में बताते हैं कि ये पिछले 5 साल से फिनलैंड में थे. ये स्किन स्पेशलिस्ट थे और उनकी इच्छा थी कि वो उनका जो ये स्किन स्पेशलिस्ट का जो प्रैक्टिस है वो यूएस में जाकर करें. वो कहते हैं कि वो पिछले 5 साल से इस चीज़ के लिए रुके हुए थे और वो इस चीज़ के लिए प्रार्थना कर रहे थे. पर वो कहते हैं कि जब 3 अगस्त को आपने प्रार्थना की कि जिन्हें दूसरी देशों में जाना है उनकी इच्छा पूरी होगी, प्रभु तुम्हारी प्रार्थना सुनेंगे. वो कहते हैं कि जो 5 साल उन्होंने इंतजार किया, आपकी प्रार्थना के बाद 5 अगस्त को उनको फोन आया और उन्हें यूएस जाने का बहुत जल्दी मौका मिला है. वो बहुत जल्दी यूएस अपनी प्रैक्टिस के लिए जाने वाले हैं, अरे वाह. जिसके लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को Praise देते God. हैं. Amen. Very good news. Wonderful. Yeah, actually I continuously see your prayer. Last 3 years I'm not in India. Okay. Just recently come for the vacation. Then I have to say everybody you bless me. Yes. Lord, I thank you and praise you. Yes, Lord. Thank you for answering this prayer, oh Father, Master. and you're taking him to US. Yes, Lord. Let your name also be Bless glorified in that place and in his workplace also. Use him for your glory and bless him
and fulfill every desire of his heart. Amen. In Jesus' name I pray. Amen. God has opened this door for you. Hallelujah. Okay. See this man. आता हा माणूस बघा How much he is jumping. किती त्रास, किती उड्या Like मारतायत. that man of Gadara. गदारा घरसेकरांच्या प्रांतातला माणूस होता तसा आहे हा. All evil powers, witchcraft powers, I command you in Jesus' name. Leave. हालेलुया. पास्टर अद्भुत साक्ष आहे पास्टर. सगळा सैतानाचा कट पास्टर परमेश्वराने यावेळेस तोडलेला आहे. हे सांगतात ह्यांचे जे वडील आहेत पास्टर त्यांनी एका सावकाराकडून काही अमाऊंट घेतली होती आणि त्या अमाऊंटवरती ते कर्ज जे आहे पास्टर त्याच्या जाळ्यामध्ये ते फसतच गेले पास्टर. आणि ते सांगतात त्या सावकाराने यांच्या वडिलांचं बँकेचं पासबुक, ATM, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि चेकबुक सगळं स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं. अकाउंट हे काम करत होते. ह्यांचे मिस्टर जे आहे ते रेल्वेमध्ये काम करायचे पास्टर. आणि ते सांगतात अकाउंटमध्ये त्यांच्या पैसे येत होते पण ते विड्रॉ सावकार करायचा आणि यांना घर खर्च करण्यासाठी पैसे Can you देत असायचे. imagine? बोला. Tell me again. He is to. ही इज टू वर्क पास्टर. ते जे त्यांचे वडील काम करायचे And that- त्या अकाउंटमध्ये पैसे त्यांचे यायचे पण तो सावकार ते विड्रॉ करायचा आणि ह्यांना घर खर्च करण्यासाठी पैसे द्यायचा. Can you imagine this? बोला. आणि पास्टर हे इतकं वाढत गेलं शेवटी त्यांची रिटायरमेंटची वेळ आली. रिटायरमेंटचा पैसा येणार होता हे त्या सावकाराला व्यवस्थित माहिती होतं. त्यानं सांगितलं की जो रिटायरमेंटचा पैसा येणार आहे त्याच्याने तू जे कर्ज झालेलं आहे ते मिटव आणि मला सगळा पैसा दे. पास्टर रिटायरमेंटचे 7 लाख रुपये आले. 7 लाखातले त्याने 6 लाख रुपये स्वतःकडे घेतले. त्या धक्क्यामुळे पास्टर त्यांचे मिस्टर जे आहे ते वारले. आणि ते सांगतात तरी सुद्धा सावकाराला अजिबात तरस नाही आला पास्टर. तो तरी सुद्धा ह्यांच्या मागे होता. त्यांच्या अकाउंटमधून तो पैसे विड्रॉ करतच होता. शेवटी एक वेळ आली पास्टर, एक पर्टिक्युलर अमाऊंट त्या अकाउंटमध्ये होती. तो सावकार ते विड्रॉ करत होता. बँकेतून यांना कॉल आला आणि सांगितलं तुम्ही ती अमाऊंट विड्रॉ करू शकत नाही, तुम्हाला डेथ सर्टिफिकेट द्यावं लागेल. पण हे दोघंजण इतके नैराश्यामध्ये जगत होते पास्टर. कारण सावकाराकडून धमक्या, बँकेकडून धमक्या, घर खर्च चालण्यासाठी पैसे नाही, प्लस जे पेन्शन आहे त्या पेन्शनसाठी पण यांचा कट होता की ते पेन्शन सावकार त्याच्या बहिणीच्या नावावरती करणार होता. पण हे सिस्टर म्हणतात ह्यांना या एवढ्या सगळ्या नैराश्यामध्ये एका ब्रदरांनी त्यांना आपल्या चर्चबद्दल सांगितलं. आपल्या चर्चमध्ये त्या आल्या. एवढ्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये पास्टर मागच्या रविवारी त्यांनी सीड ऑफ द सीझन दिलं पास्टर. बाप्पा. आणि त्याच्यानंतर पास्टर डोअर इमिडिएटली ओपन झालेला आहे पास्टर. बँकेकडून कॉल आला की तुम्हाला काही सुद्धा पैसे द्यायची गरज नाहीये. आणि सेकंड थिंग जे पेन्शन तो सावकार घेणार होता ते पेन्शन आता ह्यांच्या अकाउंटमध्ये येत आहे पास्टर. बघा Huh? You're प्रभूने- smiling now. आता तुम्ही हसताय. प्रभूने लगेच कार्य केलं. See this. What suffering? किती त्रास. Who is that Saukar? कोण आहे तो. दे People बाप्पा. have no heart. लोकांना हृदयच नसतं. No खडक heart. निर्दयी. In that pain, the father also died, but still he didn't leave them. त्या वेदनेमध्ये ह्यांचे मिस्टर त्याचे वडील मारले पण तरी त्या सावकाराला दया नाही आली. She sowed the seed of the season offering. असल्या भयानक परिस्थितीत तिनं ऋतूतील उत्तम बीज पेरलं But God opened the door. आणि देवाने लगेच दार He उघडलं. saw your heart. हृदय पाहिलं तुझं बेटा. So now what? Pastor, she has come with a small offering for you again. Oh God. Jesus. Why? दे बाप्पा. I don't know with what heart I have to take this. कुठल्या हृदयाने हे दान मी घ्यायचं ते मला तर don't कळत know. नाही. But I also know that since you are giving, God is blessing you. पण मला हेही माहिती आहे तुम्ही देताय म्हणून देव तुम्हाला आशीर्वाद देतोय. God will not leave you. देव तुम्हाला सोडणार नाही. Be faithful to God. देवाला विश्वासू राहा बेटा. Forget the past, what happened. भूतकाळ विसरून जा. जे झालं ते झालं. Only you two are there. फक्त तुम्ही दोघंच आहात घरामध्ये. Joint family में. क्या? क्या बोलो? Shivering. Mental issue. All the powers of darkness, all witchcraft power, demonic power, all shivering. I command you in the name of Jesus. Leave. Leave his body, your soul. You're going, you devil. All the powers are going out of his hands. In the name of Jesus. Leave. Be free. In Jesus' name. In Jesus' name. In Jesus' name. Okay? Don't worry. शांतीने जा. You devil. Leave. In Jesus' name. हालेलुया. Thank you, Jesus.
प्रेज लॉर्ड पास्टर. या भावाचं नाव प्रसाद आहे. ते सांगतात की आपल्या चर्चमध्ये येत होते ते म्हणतात की 6 महिन्यापासून ते प्रार्थना करत होते की प्रभू माझं प्रमोशन व्हावं माझ्या कामाच्या ठिकाणी. ते सांगतात की मी PCMC मध्ये कामाला आहे. ते म्हणतात की 6 महिने झाले मी प्रार्थना करत होतो, पण परमेश्वरने चमत्कार केला. काही 2 आठवड्यापूर्वी त्यांचं जे प्रमोशन लेटर होतं ते परमेश्वरने रिलीज केलेलं आहे आणि त्यांनी परमेश्वराला नवस केलं होतं की प्रभू जर मला प्रमोशन तू दिलंस आणि त्यामधला जो पहिला वाढीचा पगार असेल त्यातलं मी जे दान आहे मी तुझ्या भांडारामध्ये टाकेल. आणि हा चमत्कार परमेश्वराने केलेला म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. हालेलुया. प्रभूने चमत्कार केले. आमेन आमेन. PCMC कामाला आहात तुम्ही? Lord bless him, oh Father, for what you have done. येस. He has promised you that he will pay वचन something, दिलं होतं प्रभू त्यांनी तुला की तू मला हे करून दिलं तर मी काही ना काही पेरीन. and he brought it, Lord. आणि आज ते घेऊन आले. Bless him more and more. आशीर्वाद दे त्यांना अजून आणि अजून. More effective doors should be अजून opened. प्रभावशाली दार त्यांच्यासाठी उघड. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Congratulations. आमेन. अभिनंदन. गॉड ब्लेस यू. Hallelujah. Pastor, the sister was brought up. She doesn't know how she came up and Ha. how you prayed for her, and Ata? she is relaxed now and she fine. बरं वाटतं. God bless you.